हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे भरपूर प्रोटीन्सयुक्त स्नॅक्सचा प्रकार. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. इथे मी भरपूर मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि नंतर कॉटनच्या कपड्यामध्ये 17 ते 18 तास घट्ट बांधून ठेवायचे, म्हणजे मुगाला असे छान मोड येतात. आता यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. अर्धा इंच आल्याचे पातळ तुकडे करून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे आणि आणि 1 चमचा बेसन घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचा पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीपुरतं म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. 1 टीस्पून मी इथे कुटलेलं लाल तिखट घेतलेलं आहे. 1 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा ते पाऊण चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे. अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि हिंग. 1 टीस्पून मी इथे ओवा घेतलेला आहे. ओवा क्रश नाही करायचा, तसाच घालायचा आहे आणि अर्धा चमचा तीळसुद्धा घालून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही किती मुगाचं प्रमाण घेतलं आहे, किती भाज्या घेतलेल्या आहेत त्यानुसार घालू शकता. आता यामध्ये बारीक कट केलेला कांदा, क्रश केलेले थोडेसे मटार घेतलेले आहेत, बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे, थोडासा गाजराचा किस घेतलेला आहे. गाजर मोठ्या छिद्राच्या किसणीतूनच किसायचा. 1 टोमॅटो घेतलेला आहे एकदम बारीक कट करून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये भरपूर मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे खूपच पौष्टिक असा नाश्ता तयार होणार आहे. मी अजून यामध्ये 1 चमचा बेसन घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे, पण ते नंतर घालायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. लगेच आपल्याला आप्पे बनवायला घ्यायचे नाहीत, तर 5 मिनिटे यावर झाकण ठेवायचं आहे. जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, 5 मिनिटाच्या आतच लगेच बनवायला घ्यायचं आहे. तर मी यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं घट्ट झाले, त्यामुळे मी 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे, त्यावर थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. यामुळे मिश्रण चांगलं फुलून येणार आहे आणि अगदी जाळीदार खुसखुशीत असे आप्पे होणार आहेत. आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच आपल्याला आप्पे बनवायला घ्यायचे आहेत. तुम्ही या मिश्रणामध्ये अजून थोडंसं पाणी घालून छोट्या-छोट्या आकाराचे उत्तप्पेसुद्धा बनवू शकता तव्यामध्ये. परंतु आप्पे बनवण्यासाठी घट्टच पीठ ठेवायचं आहे. आता आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे आप्पे सहज निघतात आणि आप्प्यांना छान खमंगपणासुद्धा येतो. त्यामुळे थोडंसं तरी तेल घातलंच पाहिजे. असतील तर थोडेसे तीळसुद्धा या तेलामध्ये घालून घ्या. आणि आता थोडं-थोडं मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे. खूप गच्च भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची आहे. तेल जास्त तापल्यामुळे आपले जे तीळ आहेत ते लगेचच थोडेसे लाल झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही तीळ जे आहेत ते वरतून घातले तरी चालतील किंवा नाही घातले तरी चालतील. मिश्रण व्यवस्थित घालून घेतल्यानंतर चमच्याने पुन्हा ते एकसारखं करून घ्यायचं आहे. त्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. गॅस कमी करायचा आहे. कमीत कमी आचेवर आप्पे एका बाजूने खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. गॅस खूप मोठा करायचा नाही आणि आप्पे पात्राची जागा थोड्या-थोड्या वेळाने बदलायची आहे. कारण मध्ये भाजले जातात आणि कधी-कधी कडेने कच्चेच राहतात. गॅस कमी करून यावर झाकण ठेवायचं आणि आप्पे पात्राची जागा बदलत राहायची आहे. म्हणजे कडेपर्यंत सगळे आप्पे व्यवस्थित भाजले जातात.
आता आप्पे उलटून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता एकदम खमंग अशी एक बाजू भाजलेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. सगळे आप्पे व्यवस्थित उलटून घ्यायचे आहेत आणि आता झाकण ठेवायचं नाही. झाकण न ठेवता दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने खमंग भाजून घ्यायची आहे. हे आप्पे वरतून कुरकुरीत होतात आणि आतमध्ये थोडेसे सॉफ्ट होतात. असे हे खमंग भाजलेले, चविष्ट, पौष्टिक आप्पे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी, ओल्या नारळाची चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील इतके हे आप्पे चवीला छान लागतात. तुम्ही नक्की बनवून बघा. दोन्ही बाजूनी अगदी खमंग कुरकुरीत भाजल्यानंतर मी ते आप्पे काढून घेतलेले आहेत आणि आता बाकीचे सुद्धा आप्पे बनवून घेणार आहे. जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल, तर तुम्ही तव्यामध्ये थोडं-थोडं तेल सोडून छोटे-छोटे आकाराचे उत्तप्पेसुद्धा बनवू शकता. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यायचे. उत्तप्पासुद्धा याचा खूप छान होणार आहे किंवा थोडेसे जाडसर डोसे म्हणूयात. आता हे आप्पेसुद्धा एका बाजूने तुम्ही बघू शकता एकदम खमंग असे भाजलेले आहेत. आपण जे मूग घेतलेले होते तुम्ही बघितलेच आहेत. त्यामध्ये मी प्रत्येकी 2-2 चमचे बेसन, 2 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आप्पे जे आहेत वरतून एकदम कुरकुरीत होतात, खमंग होतात. आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाही. कमीत कमी गॅसवर आप्पे व्यवस्थित दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचे आहेत. अगदी आतपर्यंत व्यवस्थित ते शिजले गेले पाहिजेत. जर गॅस खूपच मोठा राहिला, तर वरतून लगेचच लाल होतील, आप्पे वरतून करपतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. त्यामुळे आप्पे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि खूप खमंग, खुसखुशीत, चविष्ट आणि अतिशय पौष्टिक झालेले आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला आजची ही अंकुरित मुगाची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूलाच तिथे बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील. थँक बाय.